झाला आहे आपण इकडे मळ्यामध्ये आपल्या पाहू शकता नारळाचे नारळ आपल्या. तर नारळापासून आपल्याला खूप असं उत्पन्न भेटतं. एक नारळापासून 10,000 रुपयाचं आपल्याला उत्पन्न भेटतं. पाहू शकता असे आपल्या बांधाच्या काठावरती 10 ते 12 नारळाची झाडं आहे आणि नारळाच्या झाडापासून आपल्याला चांगलं असं उत्पन्न भेटतं. त्यामुळं आणि आज मार्केटमध्ये नारळाला खूप अशी मागणी आहे. 35 ते 40 रुपयाला एक नारळ जात आहे मार्केटमध्ये. तर एका झाडाचे 10,000 रुपयेप्रमाणे जर 10 झाडांचे जर धरले तर 1 लाख रुपये असं आपल्याला वार्षिक उत्पन्न नारळापासून भेटतं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचा असं नारळ आहे. फुलं असं घड लागलेलं आहे. तिकडं पाहू शकता त्या नारळाला सुद्धा आहे ना भरपूर असे नारळ आहे. तर आपण नारळ लावले होते बांधाच्या कटावरती. पाहू शकता या ठिकाणी बांधाचा कटा आहे आणि कटावरती आपण नारळाची झाडं लावली आहे. पाहू शकता तुम्ही. तर भरपूर असं वार्षिक उत्पन्न नारळापासून आपल्याला भेटतं आहे. त्यामुळं आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांनी असं नारळ आपल्या जर बांधावरती जर लावलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला आहे आणि त्याचा काही आपल्याला वसवा होत नाही. दोन्ही बाजूला वसवा होत नाही कारण नारळाची झाडं अशी उंच प्रमाणात गेलेली आहे. पाहू शकता. आणि नारळ काढण्यासाठी आपण एक आयडिया केलेली आहे. तर आपण एक 30 फुटाचा एक बांबू घेतला आहे. त्या बांबूला आहे ना आपण खोळी केलेली आहे अशी. बरोबर नारळाला जर आपण ते तिथं गुतवली ना ती बरोबर त्या खोळीमध्ये नारळ जागच्या जागेवर पडतो. त्याच्यामुळे नारळ खालीसुद्धा पडत नाही. असे 4-5 नारळ खोळीमध्ये घेतले का ती खोळी खाली घ्यायची आपली आणि ठेवायची. आता आपण ज्या वेळेला नारळ पक्व झाल्यानंतर आपण ते नारळ काढतो तर मार्केटमध्ये त्याला खूप अशी मागणी आहे. नंतर आपण काय करायचं ते घरी सोलायचं बंद थोडं आणि मग मार्केटमध्ये त्याची विक्री करायची. कारण अजून नारळ आपले पक्व झालेले नाही. पक्व झालेले नारळ लगेच काढतात ऑटोमॅटिक खाली येतात किंवा खाली पडतात. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ काढला आहे नारळाचा. हे अशा प्रमाणे काही नारळ असे खराब झालेले आहे. बारीक आहे हे खराब नारळ झालेले आहे. हे नारळ खराब झालेलं आहे. तर पाहू शकता आपण अशी 10 झाडं आहे. 10 झाडापासून आपल्याला वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये भेटतं. तर आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बांधावरती नारळाची झाडं लावायची आहे. नारळापासून खूप असं उत्पन्न भेटतं आपल्याला आणि आपण शेतकरी आहोत. आर्थिक अडचणी आपल्यापुढं येतात. त्यामुळं आपल्याला थोडे काही सासून आपला शेतकऱ्यांचा आपल्याला उदाहरण आपल्याला कारण आपल्या घर परपंचासाठी पैसे तर आपल्याला काय लागतातच. म्हणून आपण काय करायचं बांधाच्या कटावरती झाडं लावायची आहे. पाहू शकता आता त्या पलीकडे तो बांधाचा कटा आहे त्या साईडला सुद्धा मी आता नारळाची झाडं 20 नारळाची झाडं लावणार आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवला आहे. आपण सुद्धा नारळ बांधाच्या कटाने लावलं तर एकदम फायदेशीर होईल. काही अडचण नाही. व्हिडिओ कसा वाटला चॅनलला कमेंट करून सांगा. बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा. स्क्रीनला लाईक